नमस्कार, मी विशाल परदेशी. गावखेड्यातल्या कोरोना हे आमच्या खास बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण पुढचा 1 तास राज्यातल्या खेडोपाडी आणि गावागावात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे, काय आकडा आहे, या सगळ्या परिस्थितीचा आपण आढावा घेणार आहोत. आमचा उद्देश यातनं एकच आहे की आपण सगळ्यांनी सावध व्हावं, पुन्हा एकदा स्वतःची काळजी घ्यावी आणि कोरोना संबंधीचे नियम पाळावे. चला सुरुवात करूयात नागपूरच्या बातमीने. नागपुरात एम्स रुग्णालयात एका कोविड रुग्णाचा मृत्यू झालाय. आयसीयू नसल्यानं ही घटना घडली आहे आणि या रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं. मात्र काही तासातच या रुग्णाचा मृत्यू झाला. तर कोरोना येऊन वर्ष झालं तरी नागपूरच्या एम्स रुग्णालयात आयसीयू नसल्याबाबत चर्चा चांगली सरली आहे. आणि आता प्रश्न असा पडतोय की राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये एम्स रुग्णालय उपलब्ध आहे आणि आयसीयू तसं बघायला गेलं तर आता ही रुग्णालय व्यवस्थापनातली एक पायाभूत सुविधा आहे, म्हणजे बेसिक सुविधा ज्याला आपण म्हणू शकतो, ती असणं क्रमप्राप्त आहे, ती असायलाच पाहिजे. असं असताना कोविड सारख्या कोरोना संसर्गाला वर्ष उलटून गेलेलं आहे. वर्षभरात नागपूरमधल्या नागरिकांनी देखील वेगवेगळे अनुभव घेतले. या सगळ्या परिस्थितीत काहींनी आपली जवळची माणसं गमावली. असं असतानाही एम्समध्ये अजूनही आयसीयू का नाही, या प्रश्नाचं उत्तर खरं द्यायला हवं. बोलूयात. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, आयसीयू असणं ही काही फार मोठी आता काय म्हणूयात ना हॉस्पिटलच्या दृष्टीने, म्हणजे या अर्थाने मी म्हणतो की लक्झरी राहिलेली नाहीये, म्हणजे फार काही करावं लागत नाही त्यासाठी. ती बेसिक सुविधा आहे आणि ती खरं तर देणं हे क्रमप्राप्त आहे. असं असतानाही एम्स रुग्णालयाच्या व्यवस्थापनात आयसीयू अजूनही कार्यरत का नाही? विशाल, खरं तर हा निश्चित अत्यंत गंभीर असा विषय आहे. जर का बघितलं, एम्स ही मेडिकल क्षेत्रातली देशातली सर्वात मोठी संस्था आहे. म्हणजे सुपर स्पेशालिटी नंतरच्या ज्या काही सुविधा असतात त्या एम्सला द्यायच्या असतात. त्या एम्समध्ये आहे. म्हणजे दिल्लीचं एम्स जरी बघितलं तिथे त्या सर्व सुविधा दिल्या जातात. मात्र नागपूरच्या एम्सची इतकी परिस्थिती जर आपण बघितली की तिथे साधा आयसीयू देखील नाही. म्हणजे 2017 पासून एम्सची नागपूरमध्ये सुरुवात झाली, आता साधारण 3 वर्ष होत आहे. आजच्या स्थितीला जर काही नागपूर एम्सची परिस्थिती बघितली तर तिथे कोणत्या सुविधा दिल्या जातात? तिथे जनरल ओपीडी सुरू आहे आणि छोट्या मोठ्या सर्जरी होतात. म्हणजे कुठेतरी एक घोषणा झाली की नागपूर एम्स सुरू झालं, पण वस्तुस्थिती अशी आहे की तिथे आयसीयू नाही. त्यामुळेच नागपूरच्या एका रुग्णाचा तिथे मृत्यू झाला. म्हणजे कोविड पॉझिटिव्ह रमेश ठवरे हे तिथे दाखल झालेले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होता. पण दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत गेल्यानंतर त्यांना अत्यावश्यक ज्या काही सुविधा लागत होत्या आयसीयू मधल्या त्या तिथे मिळाल्या नाही. त्यामुळे त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आलं आणि आज सकाळला त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अत्यंत हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल की एम्स सारख्या संस्थेमध्ये आयसीयू नसल्यामुळे एखाद्या कोविड रुग्णाचा मृत्यू होणं हे निश्चितच लाजिरवाणी गोष्ट आहे. आता यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय, तो विषय हा की ज्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले, जिथे आयसीयू असेल तिथेच कोविड सेंटर उभारण्यात येतात. मग एम्समध्ये जर का आयसीयू नाही तर तिथं कोविड सेंटरची परवानगी कशी काय दिली, हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कुठंतरी प्रशासन देखील या संपूर्ण प्रकरणासंदर्भात गंभीर नव्हतं. त्यांनी एम्सला का परवानगी दिली कोविड सेंटर जर आयसीयू नसेल तर, हा देखील एक तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण एखादा जिल्हा रुग्णालय समजू शकतो की एखाद्या जिल्हा रुग्णालया ठिकाणी आयसीयू नाही, पण जर का तुम्ही खाजगी क्षेत्रामध्ये रुग्णालयामध्ये बघाल तर साधे साधे असे अनेक रुग्णालय, नागपूर शहरामध्ये 50% खाजगी रुग्णालय असे आहे की जिथे आयसीयू आहे. मग खाजगी रुग्णालयामध्ये आयसीयू असू शकतोय, मग एम्स सारख्या संस्थेमध्ये का आयसीयू नाही, हा खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच चिंतेचा प्रश्न आहे. या संपूर्ण घटनेनंतर एक निदर्शनामध्ये आलं की एका रुग्णाचा मृत्यू झाला, हे जरी असलं तरी आयसीयू नसल्यामुळे एम्स सारख्या संस्थेमध्ये एखाद्या रुग्णाचा मृत्यू होणं हा तितकाच लाजिरवाणी, तितकाच गंभीर विषय आहे. आणि यातनं लक्षात येतं की नागपूर एम्सची काय वस्तुस्थिती आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. एम्स सारख्या रुग्णालयामध्ये आयसीयू अभावी एका रुग्णाचा मृत्यू होणं हे धक्कादायक आहे आणि लाजिरवाणी बाब आहे. आरोग्यमंत्र्यांनी हा विषय खरं तर वर्षभरात त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा, पण या निमित्ताने तो पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचतोय. हा तेव्हा पोहोचतोय जेव्हा एका व्यक्तीचा जीव गेला. आता तरी लक्ष घाला. पुढे बघूयात. बुलढाण्याची बातमी अशी की बुलढाण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी 1 मार्चला सकाळी 7 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे आणि संचारबंदी दरम्यान केवळ मेडिकल हॉस्पिटल 24 तास सुरू राहतील, तर दूध विक्रीला मर्यादित वेळेत परवानगी देण्यात आली. वर्ध्याबद्दल देखील जाणून घ्यायला हवं. ब्रेकिंग अशी आहे की
वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढताना दिसतोय. जिल्ह्यामध्ये पुन्हा 36 तासांची संचारबंदी जी ती लागू करण्यात आली आहे. उद्या शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 8 वाजल्यापर्यंत जीवनावश्यक दुकानं जी आहे म्हणजे जीवनावश्यक दुकानं वगळता सर्वच काही बंद राहील. शहरी आणि ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुद्धा बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा दरेश भरतार यांनी याबद्दलचे आदेश काढले. बोलूयात, आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्यासोबत आहेत. नरेंद्र, म्हणजे पुन्हा एकदा वर्ध्यातली परिस्थिती जी आहे कोरोना संसर्गाच्या विषयाला घेऊन त्यातला वाढता आकडा या दृष्टीने ती ढासळताना दिसते का, म्हणून ही संचारबंदी लागू करण्यात येते का? विशाल, वर्धा जिल्ह्यातली जी संचारबंदी जी लागू करण्यामागचं कारणच ते आहे की वर्ध्याची जी कोरोनाची जी परिस्थिती आहे ती ढासळायला लागली आहे आणि प्रशासनाच्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ लागली आहे. त्यामुळे आता कुठेतरी ते 8 दिवसांनी 2 दिवसाची 36 तासाची संचारबंदी लागू करून राहिले. हळूहळू त्यांचा लॉकडाऊनच्या दिशेने जो प्रवास आहे तो मात्र प्रशासनाने सुरू केलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण जिल्हा प्रशासनाने जी सुरुवातीच्या काळात जी ढिलाई सोडली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हे दिलं आहे, सवड दिली आहे, त्यामुळे हा कुठं जो प्रकार आहे कोरोनाचा जो प्रकोप जो वाढू लागला आहे याला प्रशासन जे आहे ते कारणीभूत ठरलेलं आहे. शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आली होती, जी मंगल कार्यालय सुरू करण्यात आली होती, लग्न सोहळे जे सुरू करण्यात आले होते आणि या पार्श्वभूमीवर जी गर्दी होऊ लागली आणि गर्दीतून जो हा स्फोट होऊ लागला आहे तो मात्र खऱ्या अर्थाने वर्धेच्या सामान्य नागरिकांना चिंतेत टाकणारा आहे. कारण का ज्या शाळा सुरू झाल्या होत्या, हिंगणघाट तालुक्यातली जी एक वसतिगृह आहे त्या वसतिगृहातील जे 75 विद्यार्थी आणि 6 शिक्षक बाधित झाले होते आणि त्यानंतर जो खऱ्या अर्थानं स्फोट झालेला आहे, कोरोनाचा आकडा जो वाढू लागलेला आहे तो मात्र चिंतेत भर टाकणार आहे. टेस्ट करायला सुरुवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात टेस्ट बंद करण्यात आलेल्या होत्या कोरोनाच्या, त्यामुळे कुठंतरी सामान्य नागरिकांना असं वाटलं होतं की कोरोना वर्ध्यातून नाहीसा झालेला आहे. त्यामुळे बिनधास्त मास्क न लावता, सॅनिटायझर न लावता आणि सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग न करता बिनधास्त वावरू लागले होते. याचाच परिणाम जो आहे तो आता मात्र वर्ध्याकरांना दिसू लागलेला आहे आणि हाच प्रकोप थांबविण्यासाठी आता जिल्हा प्रशासन जरी कंबर कसत असली तरी मात्र आरोग्य विभाग आहे, जिल्हा प्रशासन आहे ते कुठेतरी कमी पडत आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या लॉकडाऊन मध्ये जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट काम केलं होतं, त्यांचा जो ताफा होता तो लवाजमा होता, तो मात्र लवाजमा आता यांच्यामध्ये दिसून येत नाही, समन्वय दिसून येत नाही. त्यामुळे जो जिल्हा प्रशासनाचा जो एकंदरीत जो समन्वय आहे तो समन्वयाचा अभाव या सगळ्या परिस्थितीत फार आवश्यक आहे. म्हणजे आता संचारबंदी तर लागू करण्यात आलेली आहे, पण त्याचबरोबर या संचारबंदीच्याही पुढे जाऊन पुन्हा ही सगळी आकडेवारी नियंत्रणात आणण्याकरता, संसर्गाची आकडेवारी नियंत्रणात आणण्याकरता जिल्हा प्रशासनाच्या सगळ्याच विभागांमध्ये समन्वय असायला पाहिजे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर पाहूयात, अकोल्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसागणिक जर आपण लक्षात घेतलं तर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. 23 तारखेपासून संपूर्ण अकोल्यामध्ये लॉकडाऊन आहे. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. दुपारी 3 नंतर अकोल्यात कडकडीत बंद पाळला जातो. हा कडकडीत लॉकडाऊन असतानाही अकोल्यात रस्त्यावर नागरिक अद्यापही फिरताना दिसत आहेत. अकोल्यातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी. अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतोय. अकोल्यात दररोज 200च्या वर रुग्ण आपल्याला आढळत आहेत. आज दुपारपर्यंत तब्बल 131 रुग्ण आढळलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासनाने 23 मार्च पासून लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. ही 7 दिवसाचं लॉकडाऊन आहे. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांना काही आवश्यक सामान खरेदी करण्याची मुभा दिलेली आहे. परंतु 3 वाजता नंतर हा लॉकडाऊन सुरू होतो आणि आपण आता सध्या 4:30 वाजलेले आहेत. आपण पाहतोय की अकोल्यातील ही मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेच्या या रस्त्यावर शुकशुकाट दिसतोय. बॅरिकेड्स लावलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथं लावलेला आहे आणि तरीही सुद्धा वाहनांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. कारण नागरिक कुठंतरी बेफिकर या कोरोना संदर्भात दिसत आहेत. मास्कचा वापर कमी करतायत आणि याचंच कारण आहे की कोरोनाचा पसराव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. नागरिकांनी जर स्वतःहून पुढाकार घेतला आणि प्रत्येक नियमांचं पालन जर केलं आणि घरात राहिले तरच कोरोनावर आपण मात करू शकू.
कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. अमरावतीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे. रोज 800 ते 900 कोरोना रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात आणि त्यामुळे खासगी आणि शासकीय रुग्णालयातील बेडची संख्या पाहता सर्व रुग्णांवर उपचार होणं अशक्य होत आहे. इतकंच नाही तर अमरावती महानगरपालिकेत वॉर रूम तयार करण्यात आली आहे आणि या वॉर रूमचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. कालचा तरी आकडा बघितला तर काल अमरावती जिल्ह्यात जवळपास 906 रुग्ण जे आहेत ते कोरोनाबाधित आढळलेले आहेत आणि जिल्ह्यात जर हॉस्पिटलची संख्या आणि हे जर ठरवलं आपण जर बघितलं तर रोजचे जे पेशंट निघत आहे त्या मानाने कदाचित कमी पडू शकते आणि सगळ्या पेशंटला दवाखान्यात ॲडमिट करणं शक्य नाही. म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या वतीने होम आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या होम आयसोलेशनमध्ये असलेले जे रुग्ण असतील या रुग्णांची रोज दखल घेतली जाते. त्यांचं रोज पल्स ऑक्सिमीटर व्यवस्थित आहे की नाही आहे त्यांच्याशी संपर्क साधला जातो. त्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये हे वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे आणि या वॉर रूममध्ये आपण पाहतो की हे कर्मचारी आणि अधिकारी बसलेले आहे आणि हे सकाळी या ठिकाणी येतात आणि 24 तास यांचं जे लक्ष आहे त्या कर्मचाऱ्यावर असते. माझ्यासोबत अमरावती महानगरपालिकेचे महापौर आहेत. महापौर साहेब, मला सांगा नेमकी ही वॉर रूमची काय संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने लक्ष ठेवलं जाते? अमरावतीमध्ये कोरोना रुग्णाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने हॉस्पिटलची संख्या आमच्याकडे कमी आहे. सुपर हॉस्पिटलची व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे. त्यासोबत खाजगी रुग्णालयाची सुद्धा संख्या आम्ही वाढवलेली आहे. तर सर मला सांगा इथून या वॉर रूममध्ये एकूण किती कर्मचारी आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं नेमकं काम चालते? या वॉर रूममध्ये एकूण 18 ते 20 कर्मचारी आहेत आणि 18 ते 20 कर्मचारी सर्व रुग्णांना कॉल करतात. जसं की माननीय महापौर यांनी सांगितलं आहे की आजच्या सद्यस्थितीमध्ये 3576 पेशंट आमच्याकडे होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे इन अँड ॲव्हरेज प्रत्येक शिक्षक जो आहे ते 70 ते 80 लोकांना कॉल केल्या जातात आणि यामध्ये 17 दिवसांचा जो होम आयसोलेशनचा पिरियड आहे या पिरियडच्या बाहेर निघाल्यानंतर ते पेशंट आम्ही ड्रॉप करतो. त्यांचा फॉलोअप आम्ही दुसऱ्यांना हँडओव्हर करतो. परंतु 17 दिवस आम्ही या लोकांचा फॉलोअप घेत असतो. व्हिडिओ साखरसह संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आपण जर बघितलं अमरावतीतली ही सगळी परिस्थिती तर धुळ्यामध्ये काय बघूया. धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. धुळे शहर हे कोरोनाचा पुन्हा एकदा हे शहर हॉटस्पॉट बनलेलं आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाने धुळे शहरातील शाळांमध्ये शिरकाव केलाय. जय हिंद माध्यमिक शाळेतील 13 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून धुळे शहरातील सर्व माध्यमिक शाळा ह्या 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी दिलेत. धुळे जिल्ह्यात देखील दररोज कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण की धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये 93 जणांचा अहवाल जो आहे तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक म्हणजे आता धुळे शहरामध्ये कोरोनाने थेट शाळेमध्ये शिरकाव केलेला आहे. मी आहे धुळे शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या जय हिंद माध्यमिक संस्थेमध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता ही धुळे शहरातली जय हिंद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि या संस्थेतल्या तब्बल 13 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या 13 जणांपैकी 10 जण जे आहेत ते शिक्षक आहेत तर उरलेले 3 जण जे आहेत ते शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यामुळे आता ही शाळा बंद करण्यात आली. आपण पाहू शकतो शाळेचं गेट बंद. या ठिकाणी सिक्युरिटी आणि त्या संदर्भातले जे तत्सम कर्मचारी तेच या ठिकाणी उपस्थित आहेत. शाळेला या ठिकाणी बंद करण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच संस्थेतल्या 2 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या वतीनं या शाळेतील तब्बल 245 जणांचा या ठिकाणी कोरोनाची जी रॅपिड अँटीजन टेस्ट आहे ती करण्यात आली होती आणि याच रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये पुन्हा एकदा 13 जणांचा जो अहवाल आहे तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे हे धक्कादायक ही बातमी आहे. कारण की चिंता वाढवणारी ही गोष्ट आहे. कारण की आतापर्यंत ज्या पद्धतीने धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण रोज वाढत होते आणि हे रुग्ण वाढत असताना सर्वात जास्त रुग्ण जे आहेत ते धुळे शहरामध्ये आहेत. धुळे शहर हे धुळे जिल्ह्यातलं सर्वात मोठं कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं होतं आणि असं असताना एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना आता पुन्हा एकदा कोरोनाने थेट शहरातल्या शाळांमध्ये शिरकाव केला आहे. त्यामुळे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. कारण की अलीकडेच शाळा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या आणि या शाळांमध्ये मास्कचा वापर करत आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवत या शाळा खरं तर सुरू करण्यात आल्या होत्या आणि शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची या ठिकाणी कोरोना टेस्ट देखील करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा आता महिनाभरातच या शिक्षकांना आता पुन्हा एकदा कोरोना लागण झाल्याची या तपासणीच्या द्वारे समोर आलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून आता महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून धुळे शहर हद्दीतल्या जितक्या काही शाळा आहेत किंवा माध्यमिक शाळा असतील ज्युनियर कॉलेज असतील ते 7 मार्चपर्यंत आता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आकडा प्रशासनाच्या चिंतेचा विषय झालेला आहे। बीड शहरातील मुख्य मार्केट आणि रस्त्यावर लोकांची गर्दी पाहायला मिळते आणि यातच आपण मास्क न घालता रस्त्यावर फिरणारे देखील लोक बघायला मिळतात। त्यांची काही कमतरता नाहीये तसं बघायला गेलं तर, आणि त्यामुळे कोरोनाचा आकडा हा वाढतानाच दिसतोय। तो कसा कमी करावा ही प्रशासनासमोरचा एक सगळ्यात मोठं आव्हान आहे। मात्र नागरिक बेफिकिरीने वागले तर लॉकडाऊनचा पर्याय जो आहे तो प्रशासन अवलंबताना दिसेल तसा विचार केला जातोय। शाळा महाविद्यालय ही बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि यातच लॉकडाऊन झालं तर अगोदरच आर्थिक कंबरड मोडलेल्या लघु व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल। याबाबत बीड शहरातील कारंजा रोडवरील मुख्य मार्केटचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा हा दिवसेदिवस वाढतानाचं चित्र पाहायला मिळतंय। मी बीड शहरातलं मुख्य कारंजा रोडचं मार्केट आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहतोय मोठ्या संख्येने मार्केटमध्ये लोकांची गर्दी तर आहेच। काही जणांनी मास्क घातलेला आहे, काही जण तशाच पद्धतीनं बेजबाबदारपणा वागतायत। राज्याचे मुख्यमंत्री असतील, जिल्हा प्रशासन असेल, सर्वच जण कोरोनाची नियमावली पाळा, त्याचा धोका आहे तो धोक्याच्या संदर्भातही सर्व काही सांगितलं जात आहे। मात्र लोक बेजबाबदारपणानं वर्तन करताना तर दिसत आहेत आणि म्हणूनच तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की पुन्हा एकदा लॉकडाऊन करायचं की काय असा राज्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि या परिस्थितीमध्ये कालच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी इथल्या शाळा महाविद्यालय 9वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। वाढती जी संख्या आहे ही रोखण्यासाठी प्रशासन काम करत आहे। मात्र आपण लोकांना विचारणार आहोत, खरंच आता लॉकडाऊनच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री म्हणतायत, आता कोरोनाच्या वाढता रुग्णांची संख्या कशा पद्धतीने लोक वागतायत इथे? मुळात मुख्यमंत्री म्हणल्याप्रमाणे आता लोकांनी जर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नाही केला तर 8 दिवसामध्ये लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे। त्यामुळे लोकांनी सुद्धा आता मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरू केलेला आहे। जे कोणी काळजी घेणार नसतील त्यांच्यावरती कारवाई करा, मात्र लॉकडाऊन नको अशीच प्रतिक्रिया बीडकर व्यक्त करतायत। त्यामुळे जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते। दिवसभरात 280 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे। भुसावळ तालुका असो की ग्रामीण भाग या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते। शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत चाललेली आहे। काल अहवाल आलेले कोरोना रुग्ण बाधितांची संख्या 280 इतकी आली। याच पार्श्वभूमीवरती भुसावळ तालुक्यातील आरोग्य विभाग असो, नगरपालिका असो व पोलीस कर्मचारी असो हे सज्ज झालेले आहे। जे लोक विदाऊट मास्क फिरत आहे अशा लोकांवरती 200 रुपये प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे तालुक्यातील जे ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्येही सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे। यासाठी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनामार्फत लोकांवरती कारवाई करण्यात येत आहे। तसेच भुसावळ शहरामधले ट्रॉमा केअर सेंटर असो इथे रुग्णाची चाचणी वगैरे करण्यात येत आहे आणि जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे यांना जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती मुख्य अधिकारी असो की तालुक्याचे DYSP असो हे सुद्धा रस्त्यावर उतरून लोकांवरती कारवाई करताना दिसत आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ। जाऊयात नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। जिल्ह्यात दिवसभरात 601 नवे रुग्ण आढळून आलेत तर आज 3 जणांचा मृत्यू झालाय। कोरोना बळींची संख्या 3000च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। 2469 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर रुग्ण बरे होण्याचं जे प्रमाण आहे त्याची टक्केवारी जर आपण लक्षात घेतली तर ही 96.24 इतकी आहे। एकूणच नाशिकमध्ये कोरोनामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। सरत्या 24 तासामध्ये 700 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाल्यानं मोठी खळबळ माजली आहे। इव्हन कोरोना बळींची संख्या सुद्धा 3000चा उंबरठा पार करण्याच्या तयारीत दिसून येत आहे। सरकारच्या माध्यमातून कितीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आवाहन केलं, कारवाई केली तरीही अजूनपर्यंत परिस्थितीत बदल व्हायला काही तयार नाही आहे। सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन अनेक ठिकाणी सरासर केलं जात आहे। पोलीस कारवाई करत आहे, मास्क लावत नाही त्यांच्यावर सुद्धा जबरी वसुली केली जाते। पण त्याचबरोबर कारवाई किती केली तरी आपला जीव महत्त्वाचा आहे याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला होणं आवश्यक आहे। जनजीवन अत्यंत सुरळीत आणि सामान्य दिसत आहे। खरं तर रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी जरी लागू केली असली तरी या संचारबंदीच्या काळात सुद्धा शहरातील अनेक प्रमुख चौकामध्ये गर्दी दिसून येते। कायदा कायद्यानं काम करेल, प्रशासकीय अधिकारी आवाहन करताय
सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सातत्यानं लोकांना सांगितल्या जात आहे, पण कोरोनाची दहशत जी आहे ती खऱ्या अर्थानं झुगारून लोक रस्त्यावर उतरले का हा प्रश्न उपस्थित होतोय. महत्त्वाचं हेच आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी याचं भान ठेवत मी जबाबदार या शब्दाला मंत्र म्हणून प्रत्येक व्यक्तीने वागायला सुरुवात केली तर कमीत कमी बेजबाबदारपणे जो कोरोनाचा फैलाव आपल्यामुळे होऊ शकतो किंवा आपल्याला होऊ शकतो याच्यावर नियंत्रण तरी करता येऊ शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर आपण गावखेड्यातल्या कोरोनामध्ये बघणार आहोत. बातमी आहे सोलापूरमधून. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे 99 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत. सोलापूर महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरात सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांकडून आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून 40,000चा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला. मात्र मनपा आयुक्तांच्या दालनात आणि महापालिका आवारातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळतोय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर सुरोसेनने. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मागच्या 7 दिवसांपासून दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळते. आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 99 रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि त्यामुळे सोलापूरकरांची चिंता आता पुन्हा एकदा वाढतानाच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सोलापूर प्रशासनाकडून म्हणजे सोलापूर महानगरपालिका प्रशासना आणि जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या या ठिकाणी करण्यात येत आहेत. मात्र असं असलं तरी या ठिकाणी आपण आता महापालिकेच्या या परिसरामध्ये आहोत, महापालिकेमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रचंड प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. सोशल डिस्टन्सिंगचं कोणतंही पालन हे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती मास्क देखील नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेने जवळपास 40,000चा दंड जो आहे तो वसूल केलेला आहे आणि हे वसूल करण्यामागची कारणं जे आहेत ती सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणं, त्याचबरोबर रस्त्यावर थुंकणं, रस्त्यावर कचरा टाकणं, अशा अनेक गोष्टींसाठी अनेक नियमावलीच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 40,000चा दंड आज वसूल करण्यात आलेला आहे एका दिवसाचा. मात्र असं असलं तरी आत्ताची जी आपण पाहू शकतो या ठिकाणी सोलापूर महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांची केबिन आहे पहिल्या मजल्यावरती आणि त्याच ठिकाणी जवळपास 100हून अधिक लोक जे आहेत ते त्यांच्या केबिनच्या आत गेलेले आहेत. केबिनच्या बाहेर देखील तेवढीच लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. पहिल्या मजल्यावरती हे आयुक्तांचं कार्यालय ते आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही आहे. त्यामुळे आता आयुक्त या सर्वांवरती कारवाई करणार का किंवा महापालिका प्रशासनातील जे अनेक कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी मास्क घालताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे या लोकांवरती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. तर औरंगाबाद शहरामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतानाच दिसतोय. सध्या औरंगाबाद शहरामध्ये रात्रीचा कर्फ्यू सुरू आहे. मात्र शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी आणि औरंगपुरा या भागांमध्ये गर्दी काही कमी होताना दिसत नाही आणि या बाजारपेठांमध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत आहेत. मात्र त्यामधील अनेकांच्या तोंडाला मास्क नाही तर सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे या ठिकाणी फज्जा उडालेला आहे. या गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरामध्ये सातत्याने कोरोनाची वाढ होताना आपल्याला दिसत आहे. याच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासन जे आहे सतर्क झालेले आहेत. अनेक अँटीजन टेस्ट या ठिकाणी केल्या जात आहेत. नागरिकांना आवाहन केले जात आहे. एवढंच नाही तर रात्रीचं कर्फ्यू देखील औरंगाबाद शहरामध्ये आता लावलेला आहे. प्रशासन त्यांच्या परीने सर्व काही उपाययोजना या ठिकाणी करत आहेत. मात्र बाजारातली ही जी गर्दी आहे आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे कशा प्रकारे ही गर्दी आहे. बाजारात पाय ठेवायला देखील या ठिकाणी जागा नाही आहे. प्रशासन आपली सर्व काही तयारी पूर्ण करीत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात ही गर्दी आहे आणि याच कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने प्रत्येक सरकारी कार्यालयात देखील येणाऱ्या नागरिकांना देखील त्या ठिकाणी अँटीजन टेस्ट जी आहे बंधनकारक केलेली आहे. तरी देखील नागरिकांच्या तोंडांवरती आपण पाहू शकता त्या ठिकाणी काही नागरिक जे आहेत आजही एवढ्या महामारीमध्ये देखील तोंडाला मास्क बांधत नाही आहेत आणि जो
शारीरिक अंतरचा भाग आहे सोशल डिस्टन्सिंगचा त्याचा पूर्णपणे या ठिकाणी फज्जा उडालेला आहे। महानगरपालिकेच्या वतीने वारंवार हे सांगण्यात येत आहे की मास्क बांधा, शारीरिक अंतर पाळा, मात्र असा कुठलाही या ठिकाणी त्या आव्हानाचा या ठिकाणी कुठलाही फरक पडलेला या ठिकाणी औरंगाबादकरांमध्ये दिसून आजही औरंगाबादकर जे आहेत ते सोशल डिस्टन्सचे पूर्णपणे फज्जा उडवत आपली खरेदी मनसोक्त करीत आहे। यामुळेच की काय औरंगाबाद शहरामध्ये जो कोरोना आहे त्याने पुन्हा पाय पसरायला सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा औरंगाबादमध्ये असाच कोरोनाचा जो उद्रेक आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे। प्रशासनासोबत नागरिकांनी देखील मास्क वापरणं आवश्यक आहे, मात्र या गर्दीमध्ये तुम्हाला अर्ध्यापेक्षा अधिक लोकांच्या तोंडाला मास्क दिसणार नाहीत, तर अनेक तोंड अनेक लोक जे आहेत तर सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडवताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आपण याच नागरिकांना आवाहन करूयात की आता तरी ही वेळ आहे सुधारण्याच्या, अन्यथा ही परिस्थिती अजूनही भयावह होऊ शकते। सचिन जिरे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। तर उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी आकडेवारी मात्र रोज वाढतच चालली आहे। आकडे वाढत असले तरी नागरिक मात्र याला गंभीरपणे घेण्यासाठी तयार नसल्याचं चित्र सध्या या जिल्ह्यात बघायला मिळत आहे। नागरिक बिनदिक्कतपणे तोंडाला मास्क न लावता सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवत मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहे। प्रशासन जरी कोरोनाचे नियम पाळा असं आवाहन करत असलं तरी नागरिक मात्र नियम हे धाब्यावर बसवताना दिसत आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी ही जरी चिंताकारक नसली तर चिंता वाढवणारी मात्र निश्चितच आहे। ज्या पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्यात 2 दिवसात आकडे जर बघितले तर 17-20 असेच कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते रुग्ण सापडत आहेत। त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या जी बघितली कोरोनाची आकडेवारी तर 140च्या घरात हे जे आहे ते कोरोनाबाधित पेशंट सध्या उपचाराखाली उपचार घेत आहेत। मात्र असं जरी असलं तरी लोक मात्र ज्या पद्धतीने राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढते आणि त्याची चिंता व्यक्त केली जाते त्या पद्धतीने लोक कुठंतरी सिरियस घेताना दिसत नाही आहेत। त्याच्यामुळे की काय लोकांना भीती नाही असा एक प्रश्न पडतो की मास्क असतील किंवा इतर गोष्टी असतील लोक हे सर्रास वापरताना दिसत नाही आहेत। पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन जरी दंड करत असलं तरी मात्र लोकांना याच्या बाबतीत जागृती नाही आहे। राज्यातील साधारणतः चित्र बघितलं तर सुरुवातीचे आकडे हे फार थोडेसे होते, त्यामुळे लोकांना गांभीर्याने घेतलं नाही। उस्मानाबाद जिल्ह्यात ही या अगोदरची अशीच परिस्थिती होती की आकडे जर पाहिले तर खूप कमी प्रमाणात होते म्हणून लोक गांभीर्याने घेत नव्हते। मात्र आता ज्या पद्धतीने आकडे वाढतात खरंच ही धोक्याची घंटा आहे आणि उस्मानाबादकरांनी ही घंटा ओळखली पाहिजे आणि मास्क असेल, सोशल डिस्टन्स असेल याचा वापर जो आहे तो सर्रास सगळ्यांनी केला पाहिजे। प्रशासन जरी सक्ती करत असलं तर आपली काळजी आपण घेणं आपल्यात आहे। त्यामुळे हे आकडे वाढायचे नसतील किंवा लॉकडाऊन जर करायचं नसेल तर निश्चितच सगळ्या नागरिकांनी याची खबरदारी घेणं गरजेचं आहे। बालाजी निर्भय, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद। यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर गावखेड्यातल्या इतरही गावखेड्यातल्या काही घडामोडी कोरोनाच्या संदर्भातल्या पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपण जाणार आहोत अहमदनगरमध्ये। अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख जो आहे तो वाढलेला आहे। अहमदनगर शहरासह तालुका आणि संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते। गेल्या 8-10 दिवसांपासून जिल्हाभर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन चांगलं सतर्क झालंय। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई केली जाते। राहता शहरात कारवाई देखील करण्यात आलेली आहे आणि एकूणच या कारवाईतनं तरी स्थानिकांमध्ये असणारी बेफिकिरी ही दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता ब्रेक नंतर आपण बघणार आहोत नांदेडची बातमी। नांदेडमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालाय आणि तोही फिरत्या पशुचिकित्सा वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात। आणि हा लोकार्पण सोहळा अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडला। फोटो झळकण्याच्या हव्यासापोटी अनेकांनी मास्क अर्धवट ठेवले आणि त्यातच मंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि हिरवा झेंडा दाखवलेलं वाहन नादुरुस्त झालं आणि त्यामुळे हा कार्यक्रम केवळ प्रसिद्धीसाठीच आयोजित करण्यात आला होता का अशी जोरदार चर्चा रंगली आहे। सन्माननीय बाळासाहेब किशनराव पाटील रावणगावकर। गावखेड्यातला कोरोना या बुलेटिनमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता पुन्हा एकदा
कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, मास्क वापरा, ते फार गरजेचं आहे. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.